नमस्कार, मी पंजाब दक्क. आज आहे 6 ऑक्टोबर 2025 आणि राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की मी म्हटलं होतं ना 7 तारखेपर्यंत पाऊस राहणार आहे 6 तर काय झालं, बरेच मेसेज असे येईल की एक चक्रीवादळ येणार आहे आणि ते महाराष्ट्रात खूप पाऊस पडणार आहे. मग माझे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला एक सांगायचं की कोणतं शक्ती चक्रीवादळ आपल्याकडे येणार नाही, काही घाबरायची चिंता नाही, काही नाही. फक्त आजची 6 ऑक्टोबर आणि 7 ऑक्टोबरच्या दरम्यान राज्यात फक्त भाग बदलक तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे, सर्वदूर पडणार नाही, मुसळधार कुठं पडणार नाही, अतिवृष्टी होणार नाही, म्हणून हा अंदाज लक्षात येतात. पण काय झालं, टीव्हीला बातमीमध्ये बरेच मला शेतकऱ्याचे फोन आले, एखादं चक्रीवादळ येईल का. मी म्हटलं तुम्हाला कोण म्हटलं, तर ते म्हणले बातमी चालू आहे. तर महाराष्ट्रातले सर्वप्रथम शेतकऱ्याला सांगू इच्छितो, कोणतं काही चक्रीवादळ काही आपल्याकडे येणार नाही, काही नाही. फक्त आज आणि उद्याच्या दिवसात थोडं भाग बदलत पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येतात. दररोज वेगवेगळ्या भागात या 2 दिवसामध्ये पाऊस असणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येतात. पण राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा, 15 तारखेपर्यंत जशी सोयाबीन काढायची तशी काढून घ्या, झाकून ठेवा, ना मशीनमधून काढून घ्या. कारण की राज्यात आता 15 तारखेपर्यंत हवामान कोरडं राहणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. राज्यात सध्या तरी असं मोठ्या पावसाचं सध्या तरी वातावरण नाही. फक्त पाऊस पडणारे अर्ध्या तासाचा पडेल, 10 मिनिटाचा पडेल, 20 मिनिटाचा पडेल, कुठं रिमझिम पडेल, पण सर्वदूर असं सगळीकडे पाऊस पडणार नाही, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. म्हणजे सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश, मराठवाडा म्हणजे ह्या सगळ्या ह्या सगळ्या विभागामध्ये 42,000 गाव येतं. तर ह्या 42,000 गावामध्ये सगळीकडे पाऊस नाही पडणार, फक्त 10,000 गावामध्ये पाऊस पडेल, सगळीकडे काही पडणार नाही. त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही. जसं तुम्हाला सोयाबीनला वेळ भेटेल तुम्ही काय करा, तसं सोयाबीन काढून घ्या आणि जसं दुपारपर्यंत काढा, वाटल्यास उचला, गोळे लावून घ्या. असं केल्याच्यानंतर तुमची सोयाबीन सुखरूप घरी येणार आहे. पण राज्यात मात्र खूप असा काही मोठा पाऊस पडणार नाही, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. 7 तारखेच्या नंतर हे पाऊस बंद झाल्याच्या नंतर 8, 9, 10 पासून राज्यात चांगली धुराळी धुके येणारे, जाळे धुई येणारे. जाळे धुई आले की लगेच शेतकऱ्यांनी स्वतःच समजून घ्यायचं की 12 दिवसाला पाऊस निघून जातो, म्हणून ही सगळ्यात महत्वाचा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्यायचा. म्हणजे 8 तारखेपासून राज्यात धुके धुराळे देखील येणार आहे, म्हणून हे लक्षात घ्यायचं. विदर्भातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की 8 तारखेच्या नंतर तुम्ही काय सोयाबीन काढायचं काढून घ्या, कारण की 8 तारखेच्या नंतर तुमच्याकडे काही पाऊस येणार नाही. 8-9च्या दरम्यान फक्त नाशिककडं म्हणजे नाशिक कोकणपट्टी म्हणजे तिकडं नाशिक, संगमनेर, जुन्नर त्या पट्ट्यामध्ये थोडाफार 8-9च्या दरम्यान तुरळक ठिकाणी पाऊस येणार आहे. पण विदर्भात माझा 8च्या नंतर परत मराठवाड्यात पाऊस काय येणार नाही, म्हणून परत सोयाबीन सोंगणी करण्याला काही हरकत नाही, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. 10च्या नंतर बऱ्याच ठिकाणचा राज्यातला पाऊस गेलेला दिसत. त्याच्यानंतर 13 तारखेला आणखीन राज्यातला बराच पाऊस निघून गेलेला दिसत आणि 15 ऑक्टोबरला मात्र राज्यातला महाराष्ट्रातूनच पाऊस निघून जाणार आहे. द्राक्ष शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी. द्राक्ष शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यात मध्ये तुमच्या छाटण्या करायच्या असेल तर आता तुम्हाला एक सगळ्यात महत्वाचा अंदाज, 7 तारखेच्या नंतर महाराष्ट्रातल्या म्हणजे काही भागातला पाऊस निघून जाणार आहे. त्याच्यानंतर 10 ऑक्टोबरला काही भागातला निघून जाणार आहे आणि 13 ऑक्टोबरला जवळपास 90% भागातला जाईल. पण 15 ऑक्टोबर पासून महाराष्ट्रातला पाऊस निघून जाणार आहे, म्हणून द्राक्ष शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी आहे. म्हणून हे देखील द्राक्ष शेतकऱ्यांनी नियोजन करायचं. पण 7, 8, 9, 10च्या दरम्यान राज्यात धुके चांगली धुराळी राहणार आहे. म्हणजे 15 तारखेपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात चांगली धुके राहील, म्हणून हे देखील सगळ्यांनी लक्षात घ्यायचं.